मुलांनो, आतापर्यंत आपण 12वीच्या 4 कविता ऐकून बघितलेल्या आहेत. आज आपण 5वी कविता पाहणार आहे. या कवितेचं नाव आहे फादर रिटर्निंग होम. वडिलांचं घरी परतणं. या कवितेत वडील एका रेल्वेतून घरी येत आहेत आणि मग मुलं वगैरे कशी वागतायत. या मॉडर्न जगामध्ये मुंबई सारख्या महानगरांमध्ये लोकांच्या वाट्याला कसलं जीवन येतंय म्हातारपणी, त्यांचं म्हातारपण कसं असतंय, हे दिलीप चित्रे या महाराष्ट्रीयन कवीनं इथं सांगायचा प्रयत्न केलाय. धिस पोयम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केज नावाचं एक कविता संग्रह आहे आणि त्यातून ही कविता घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट. ही कविता पोर्ट्रेट ड्रॉ करते, ही कविता चित्रण करते म्हणा, ऑफ अ सबर्बन कम्युटर. सबर्बन मधले उपनगरामध्ये असणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांचं वर्णन इथं केलेलं आहे. इट डिपिक्ट्स. ही कविता डिपिक्ट्स करते, चित्रित करते. हिज अ डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. या कवितेमध्ये कवीनं आपल्या वडिलांचं डल असणार, अतिशय उत्साह म्हणजे कसलाही उत्साह नसणार, डल असणार म्हणजे मोनोटोनस, कंटाळवाणं, एक्झॉस्टिंग, थकवा आणणारं, आणि इक्वली पिटिएबल आणि तितकंच दयनीय असणारं, पिटिएबल असणारं. हे जे डेली रुटीन आहे, त्याचं रोजचं काम आहे, रोज ट्रेननं जाणे, ऑफिसमध्ये काम करणे आणि पुन्हा परत येणे, हे दयनीय रुटीन इथं सांगायचा प्रयत्न केलाय. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड अलायनेशन ॲट होम. इट डिस्क्राइब्स. ही कविता वर्णन करते अ फोर्स्ड अलायनेशन, एक बळजबरीचं लादलेलं म्हणूया आपण. फोर्स्ड म्हणजे एक अलायनेशन आहे, तर एकाकीपण आहे, आयसोलेशन आहे, होम क्वारंटाईन आहे म्हणा आता आपल्या कोरोनाच्या भाषेत. हे वडिलांवर एक लागलेलं होम क्वारंटाईन आहे, विच इज रिफ्लेक्टेड, आणि ते प्रतिबिंबित झाले, रिफ्लेक्टेड झाले थ्रू द स्टेल फूड, ते खात असणाऱ्या शिळ्या अंड्यातून, अँड लॅक ऑफ शेअरिंग. या कवितेत त्यांची मुलं त्यांच्याबरोबर काही शेअर करत नाहीत, काही विचार विनिमय करत नाहीत. यातून ते दिसतंय की हे अगदी ह्यांच्यावर अलायनेशन लागले, ह्यांच्यावर वनवास लागलाय म्हटला तरी चालेल, असं दिसतं या कवितेतून. हे कवितेत चित्रण केलेलं आहे. हिज चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर. मुलं शेअर करत नाहीत. देअर जोक्स, कुठला जोक सांगत नाहीत. अँड सॉरोज, किंवा काही सॉरोज जरी असल्या, काही चिंता, काळजी किंवा काही त्रास होत असतील, काही दुःख असतील, तेही सांगत नाहीत. विथ द हार्ड वर्किंग फादर. इथं फादर हार्ड वर्किंग आहे, कष्ट करतायत वडील, पैसे आणतायत वडील, आणि मुलं मात्र त्यांना आयसोलेशनचं जीवन देत आहेत. सो ॲज अ रिझल्ट ऑफ फोर्स टू रिटायर. आणि मग त्याचा रिझल्ट काय झालाय, मुलांच्या अशा वागण्यामुळं त्याचा परिणाम काय झालाय, इज फोर्स टू रिटायर. फादर इज फोर्स. वडिलांवर अक्षरशः बळजबरी झालेली आहे आणि त्यांना रिटायर केले इन टू सॉलिट्यूड. अत्यंत विजनवासाचं, एकाकीपणाचं, सॉलिट्यूडचं जीवन ते जगतात. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस. ही अत्यंत पेनफुल असणारी, अत्यंत वेदनादायी असणारी जी लोनलीनेस आहे, एकाकीपणा त्यांना जो इथे मिळतोय, इज अ सिम्बॉल. खरं म्हणजे हा प्रतीक आहे. नुसते इथं वडील वडील असं नाही, हे वडील एक प्रतीक आहेत, सिम्बॉल आहे, सिम्बॉल आहे, प्रतीक आहे ऑफ मॅन्स आयसोलेशन. माणूसच आयसोलेट झालाय, माणूसच अलग पडलेला आहे फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. हे जे भौतिक जग आहे, मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे, सुखवस्तूंचं जे जग आहे, टीव्ही, फॅन, बंगला, फ्रीज, गाडी, ह्या आवश्यक गोष्टी नाहीत, हे मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. आणि ह्या मटेरियलिस्टिक जगामध्ये, भौतिक जगामध्ये, की जे माणसानंच मॅनमेड वर्ल्ड आहे, आपणच केलेल्या आपल्याच जगात आपणच एकाकी पडत निघालोय आणि वडील फक्त एक प्रतीक आहेत त्याच.
चला प्रत्यक्ष कवितेत काय बघूया. फादर रिटर्निंग होम, वडील घरी परत येत आहेत. माय फादर ट्रॅव्हल्स, माझे वडील प्रवास करतायत, ट्रॅव्हल्स करतायत. ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन, लेटची उशिराच्या इव्हिनिंग ट्रेनने येत आहेत, 7:30-8च्या दरम्यान येत आहेत असं म्हटलं तरी चालेल, लेट इव्हिनिंग आहे. स्टँडिंग, उभा असतायत, बसायला जागाच नसते कधी लोकलमध्ये. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स, वडील उभा आहेत, स्टँडिंग आहे. सायलेंट असणाऱ्या, शांत असणाऱ्या, गप्प असणारे जे ट्रॅव्हलर्स आहेत तिथं, कम्युटर्स मीन्स प्रवासी, सहप्रवासी, त्यांच्याबरोबर वडील उभा राहून येत आहेत. इन द येलो लाईट, तिथं पिवळ्या रंगाची लाईट आहे, पिवळ्या रंगाची लाईट आहे, निराशाजनक वातावरण आहे आणि त्या वातावरणातून वडील येत आहेत. सबर्ब स्लाइड, आणि जी उपनगर आहेत मुंबईमध्ये असणारी ती स्लाइड होत आहेत, निसटत आहेत, घसरत आहेत. पास्ट, पुढं 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 ती उपनगर जात आहेत. हिज अनसीइंग आईज, इथं वडील त्या उपनगरांना बघतच नाहीत, कारण ते रोज उपनगर बघतात. त्यांची आईज अनसीइंग आहेत, पुढून ते निघाले पण वडील शून्य नजरेत आहेत. समोर त्यांच्या शहर पास होत आहेत पण नजर शून्य. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी, वडिलांचा शर्ट, वडिलांची पॅन्ट सॉगी आहे, भिजलेली आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत. अँड हिज अ ब्लॅक रेनकोट, आणि त्यांचा काळ्या रंगाचा असणारा जो रेनकोट आहे स्टेन्ड विथ मड, त्याच्यावर स्टेन आहे, डाग आहे, मड, चिखलाचे. अँड हिज अ बॅग, आणि त्यांची जी बॅग आहे स्टफ विथ बुक्स, त्या बॅगेमध्ये स्टफ केले, कोंबलेले आहेत बुक्स, पुस्तकं, कागदपत्र काहीतरी त्यांच्या बॅग मध्ये कोंबलेले आहेत. इज फॉलिंग अपार्ट, ती एका बाजूला खाली फॉलिंग होते, लोंबकळत आहे म्हणा. हिज आईज डीम्ड, वडिलांची नजर पूर्वीसारखी नाही, ती डीम झालेली आहे बाय एज, वयामुळं नजर अंधुक झालेली आहे. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट, फेड नजर झालेली आहे, नजर निस्तेज झालेली आहे, आणि वडील होमवर्ड कडे येत आहेत, वडील घराकडे येत आहेत. थ्रू द ह्युमिड असणाऱ्या, दमट असणाऱ्या मान्सूनच्या, पावसाळ्याच्या नाईटला, रात्री वडील दमट वातावरणात घरी येत आहेत. नाऊ आय कॅन सी हिम, आता मला ते दिसतायत, मी आता त्यांना पाहू शकतोय. गेटिंग ऑफ द ट्रेन, ट्रेन मधून उतरत आहेत. आता इथं काय दिलीप चित्रे काय धृतराष्ट्राला माहिती सांगणारा संजय नव्हे महाभारतातला की त्याला दिसतंय वडील, पण तो वडिलांच्या बरोबर अनेकदा गेलाय आलाय याचा अर्थ. त्यामुळे त्याला माहित आहे की वडिलांचं हेच रुटीन असतं. त्यामुळे तो म्हणतोय नाऊ आय कॅन सी हिम, आता ते मला दिसतायत. गेटिंग ऑफ द ट्रेन, ट्रेन मध्ये ते उतरलेले आहेत. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड, काही किंमत नाही, एक शब्द फक्त ड्रॉप झालाय. फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स, लांब लचक वाक्य, आणि त्यातला एक शब्द ड्रॉप झाल्यावर काही फरक पडत नाही. तसं वडील त्या लांब लचक असणाऱ्या प्रवासांच्या रांगेतनं शब्दाप्रमाणे ड्रॉप झालेले आहेत. या ठिकाणी सिबी अलंकाराला एक शब्द असल्यामुळे. ही हरीज अक्रॉस, मग घाई घाई, ही हरीज, हरी घाई, ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ ग्रे प्लॅटफॉर्म, काळवंडलेले जे प्लॅटफॉर्म आहेत, ग्रे प्लॅटफॉर्म म्हणजे ते काळवंडलेले प्लॅटफॉर्म, लांब लचक असणारे प्लॅटफॉर्म वडील क्रॉस करतात. क्रॉसेस द रेल्वे लाईन, काही रेल्वे लाईन ओलांडतायत. एंटर्स द लेन, आणि मग एका लेन मध्ये, एका गल्लीमध्ये ते एंट्री करतायत. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड, वडिलांच्या चप्पल्स आहेत त्या स्टिकी आहेत, चिकट झालेले आहेत. विथ मड, चिखलानं त्या चिकट झालेले आहेत. बट ही हरीज ऑनवर्ड, तरी पण ते घाई घाईनं पुढंच निघालेले आहेत, घरच्या ओढीनं निघालेले आहेत. होम अगेन, आणि पुन्हा घरी आल्यानंतर आय सी हिम, घरी आल्यानंतर मी त्यांना पाहतो. ड्रिंकिंग वीक टी, वडील चहा जो पितात तोही वीक टी पितात. इथं चहा वीक नाही, यांची मनस्थिती वीक आहे. इथे ट्रान्सफर्ड इपिथॅट नावाचा अलंकार आहे.
अशक्त अशा मनस्थितीत, कुमकुवत मनस्थितीनं, कुमकुवत शरीरानं वडील चहा पित आहेत किंवा फिक्कट चहा पित आहेत की ज्या चहा पिण्यामध्ये त्यांना काही रस नाही. इटिंग अ स्टेल चपाती, शिळी चपाती खात आहेत. जीवनामध्ये काही उत्साहवर्धक ताजं काही नाहीच. रीडिंग अ बुक, एक पुस्तक वाचतायत, नेहमीच रुटीन आहे. ही गोज इन टू द टॉयलेट आणि मग वडील टॉयलेटकडे जातात, संडासकडे जातात टू कंटेम्पलेट आणि तिथं जाऊन कंटेम्पलेशन करतात, तिथं जाऊन विचार करत बसतात, तिथं जाऊन चिंतन करतात. सगळ्या जगाचा विचार कुठं तर टॉयलेटमध्ये. मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. माणसाचीच इस्ट्रेंजमेंट झालेली आहे, माणूसच अलग झालेला आहे, माणूसच आयसोलेट झालेला आहे फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. माणसानंच तयार केलेल्या जगामध्ये माणसालाच जागा नाही, त्यालाही विचार करायला संडास ही जागा. कमिंग आउट आणि मग संडास मधून बाहेर येत आहेत. ही ट्रम्बल्स आणि ते थरथरताय ऍट द सिंक, सिंक जवळ, त्याला आपण वॉश बेसिन म्हणतो, त्या वॉश बेसिन जवळ ते थरथरत आहेत. वयामुळे हे थरथर नाही. द कोल्ड वॉटर आणि जे थंड पाणी आहे रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स, त्यांच्या ब्राऊन हँड्स वरून, तपकिरी हातावरून. आता वडील काळे आहे त्याचा अर्थ हात तपकिरी आहेत म्हणजे त्याच्या त्या तपकिरी हातावरून पाणी खाली येते, रनिंग होते. अ फ्यू ड्रॉपलेट्स आणि काही ड्रॉपलेट्स, काही थेंब पाण्याची क्लिंग, चिकटलेले आहेत. क्लिंग म्हणजे टू द ग्रे हेअर, हिरव्या रंगाच्या हेअर, ग्रे हेअर, करड्या रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या, ग्रे म्हणजे पांढऱ्या केसांवर. कुठे पांढरी केस? ऑन हिज ब्रिस्ट, ब्रिस्ट वर हाताची केस पांढरी झालेली आहेत, इतकं त्यांचं वय आहे आणि तरी ते काम करतात. आणि ते पाण्याचे थेंब क्लिंग झालेले आहेत, चिकटलेले आहेत त्यांच्या ब्रिस्टला म्हणजे मनगटाला. हिज सुलन चिल्ड्रन आणि त्यांची जी दुष्ट मुलं आहेत, कवी स्वतःलाच दुष्ट म्हणतो इथं, त्यांची ती दुष्ट मुलं आहेत. ऑफन रिफ्युज्ड, ती नेहमी नकार देतात. टू शेअर जोक्स, जोक्स शेअर करायला, जोक सांगायला किंवा जोक ऐकायला. अँड सिक्रेट्स विथ हिम, किंवा काही गुपित सांगायला. ते आपले काही सांगत नाहीत आणि वडिलांचंही काही ऐकत नाही. ही विल नाऊ गो टू स्लीप, ही विल नाऊ गो टू स्लीप. आता ते झोपी जातील, आता ते आपल्या बेडरूम कडे जातील. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, लिसनिंग करतील, ऐकतील. स्टॅटिक तेच तेच नेहमीच स्टॅटिक ऑन द रेडिओ, रेडिओवर तेच तेच नेहमीच संगीत, नेहमीचीच गाणी, नेहमीचेच कार्यक्रम ऐकतील. ड्रीमिंग करतील आणि मग स्वप्न पाहत बसतील. ऑफ हिज अँसेस्टर्स, त्यांच्या अँसेस्टर्स, वंशजन्स, पूर्वजन्स स्वप्न पाहतील. अँड ग्रँड चिल्ड्रन, आणि आपल्या नातवंडांचं ते स्वप्न पाहतात. म्हणजे यांच्या स्वप्नात वर्तमान काळ नाहीच, एक तर भूतकाळ आहे किंवा भविष्यकाळ आहे. म्हणून तर इथं एकतर वंशज स्वप्नात येत आहेत किंवा मग त्यांची नातवंड, ग्रँडचिल्ड्रन त्यांच्या स्वप्नात येत आहेत. थिंकिंग, आणि वडील विचार करतायत ऑफ नोमॅडिक, नोमॅडिक लोकांचा. जी लोक खैबर खिंडीतून आपल्या भारतात आलीत त्यांना नोमॅडिक्स म्हणतात. वडील नोमॅडिकचा विचार करतात, इतक्या पाठीमागं जातात. एंटरिंग, हे नोमॅडिक्स ह्या टोळ्या यांनी एंट्री केली भारतामध्ये. टू सब कॉन्टिनेंट म्हणले, भारतीय उपखंडात एंट्री केली. थ्रू अ नॅरो पास, छोट्याशा खैबर खिंडीतून. इथं पास म्हणजे खिंड, हा जी नॅरो पाथ आहे, त्या छोट्याशा खैबर खिंडीतून ज्या टोळ्या भारतामध्ये आल्या, त्या आलेल्या टोळ्यांचा वडील विचार करतायत, पण स्वतःचा विचार करत नाहीत. सध्याच्या काळाचा विचार करत नाहीत, मुलांचा विचार करत नाहीत. विचार करतायत इतक्या जुन्या कुठल्या तरी काळाचा. सध्याच्या विश्वात ते जगतच नाहीत. एक तर ते भूतकाळात जगतायत किंवा ते भविष्य काळात जगतायत. आता या ठिकाणी आपल्याला अलिट्रेशन, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अलंकार हा असणारच आहे. अलिट्रेशन सगळ्या कवितेच्या मध्ये आहे, पण या ठिकाणी तुम्हाला काही इतर अलंकार पण दिसतील.
की जसं मी मगाशी म्हटलं, होम अगेन, घरी आल्यानंतर पुन्हा, आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, मी त्यांना वीक चहा पिताना बघतो. आता चहा वीक असणं शक्य नाही. वीक माइंड न पिलेला चहा हा ट्रान्सफर एपिथॅट आहे. म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो दयाळू तळ हाताने त्याने मला कुरवाळे, तळ हात दयाळू कधीच नसतो, मन दयाळू असते, मनाची भावना हाताकडे फिरवलेली असते. तसं इथं टी वीक नाही, ऍक्च्युली वडीलच वीक आहे, मन वीक आहे, आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली ती भावना टी कडे आलेली आहे. अशा प्रकारे ट्रान्सफर एपिथॅट आहे. इथं कोड मिक्सिंग केलेलं आहे. स्टेल चपाती, आता चपाती हा शब्द मराठी आहे किंवा हिंदी आहे म्हणा, मराठीच आहे. मग इथं कोड मिक्सिंग झालेलं आहे. दोन भाषेचं जेव्हा एकत्र येऊन एखादा शब्द तयार होतो किंवा दोन भाषेतील शब्द एखाद्या ओळीत येतात, तेव्हा ते कोड मिक्सिंग झालंय असं म्हणायचं. तर अलिट्रेशन आहे. इथं काही पॅराडॉक्स पण आहे. आता पॅराडॉक्स मध्ये काय आहे, तर दोन कम्प्लिटली विरोधी आयडिया एकत्र आणलेले असतात. आता डोळे उघडे आहेत पण काहीच बघत नाहीत. जसं की 3 नंबरची ओळ होती, सबर्ब्स स्लाइड पास्ट, उपनगर त्यांच्या नजरेसमोरून जात आहेत. हिज अनसीइंग आईज, डोळे तर उघडे पाहतायत पण पाहत नाहीत. त्यामुळे इथं पॅराडॉक्स नावाचा अलंकार तयार झालेला आहे. अशा प्रकारे दिलीप चित्रे यांनी अतिशय सुंदरपणे माणूसच आपल्या जगात कसा अलग पडतो हे अतिशय सुंदरपणे त्यांनी वर्णन करून या कवितेत सांगितलेलं आहे. कविता पुन्हा पुन्हा ऐका आणि या कवितेच्या खाली असणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सोडवा. धन्यवाद.